नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट खोबऱ्याचे मोदक. त्यासाठी लागणार आहे आपल्याला पिठी साखर, थोडंसं दूध आणि फ्लेवरसाठी मी रोज सिरप घेतलेला आहे आणि नेस्लेचं मिल्क पावडर आणि नारळ काही किसायचं नाही, काही नाही. रेडीमेड आपल्याला खोबऱ्याची पावडर भेटती, ती आपण घेतलेली आहे. ह्या कपाने मी 2 कप खोबरा पावडर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून भाजून घ्यायचं आहे. जास्त नाही भाजायचं, थोडंसं हलका कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तूप चांगलं मिक्स करून थोडंसं हलकं भाजून घेऊया. खोबऱ्याचा खीस चांगला भाजलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मिल्क पावडर टाकून देऊया. या कपाने मी एक भरून पूर्ण मिल्क पावडर घेतलेली आहे. पूर्ण मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये लागेल एवढं दूध मिक्स करत जायचं. त्याच्यामध्ये आपण मिल्क पावडर मिक्स झालेली आहे. त्याच्यात याच स्पून आपण ह्या कपाने ही पिठी साखर घेतलेली आहे. आपण घरच्या साखरेची ही पिठी साखर बनवून याच्यामध्ये ऍड करू शकतो. याच्यात थोडं करून दूध मिक्स करून घेऊया आणि रोज सिरप पण याच्यातच टाकून द्यायचं आहे. हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ आणि बाइंडिंग म्हणजे पूर्ण असं बाइंड होईपर्यंत आपण दूध टाकून मिक्स करून घेऊ. हे मिश्रण असे छानपैकी तयार झालेलं आहे. याला पाणी नाही सुटलेलं, काही नाही. मोदकाचा साचा घेऊन याप्रमाणे आपण मोदकाचा साचा घेऊन ह्याचे मोदक तयार करून घेऊया. ह्याच्यामध्ये फिलिंग भरू शकता, ड्रायफ्रुट्स, काजू बदाम किंवा तुम्हाला जे आवडेल ते फिलिंग त्याच्यामध्ये भरून तुम्ही मोदक तयार करून घेऊ. याप्रमाणे आपण भरून घेऊया. याच्यामध्ये डार्क चॉकलेट थोडे फिलिंग टाकत आहे. हाताला चिटकू नये म्हणून आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. आपला हा मोदक तयार आहे. रेसिपी आवडल्यास नंदिनी किचन फूडला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे आपण फिलिंग ह्या मोदकाच्या साच्यामध्ये भरून घेऊया आणि मध्ये मी थोडंसं चॉकलेट ॲड केलेलं आहे आणि याप्रमाणे आपण दाबून आपला मोदक तयार होत आहे. कमी सामानामध्ये असा छानपैकी मोदक आपला तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास नंदिनी किचन फूडला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.